मुंबईतील कुर्ला परिसरात एका वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याला डोंबिवलीतील कोपर परिसरातील बंद रिक्षात सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर लग्नाला विरोध करून सोयरीक मोडल्याच्या रागातून मूकबधीर भाच्याने स्वतःच्याच मामाच्या मुलाचे अपहरण केल्याचा प्राथमिक तपासात उलगडा झाला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चिमुकल्याला सुरक्षित ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बाळाची प्रकृती स्थिर असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. तर या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे. काल विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कोपर ब्रिज जवळची चौकी तेथील ऑटो रिक्षा स्टँड मध्ये एका ऑटोमध्ये एक बेवारस बाळ मिळून आलं होतं. सदर बाळास विष्णुनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सोशल मीडियाद्वारे बाळाचा शोध घेण्यात आला. व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकण्यात आले आणि त्याप्रमाणे निष्पन्न झालं की विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन मुंबई येथील दाखल गुन्ह्यातील अपहृत बाळ जे होतं ते हेच होतं आणि त्याप्रमाणे विनोबा भावे पोलिसांचे पथक आणि कंप्लेनंट हे विष्णुनगर पोलीस स्टेशनला आले. त्यांनी ते बाळ ओळखलेलं आहे. बाळाला सध्या शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे उपचारासाठी ऍडमिट केलेलं आहे. काय नेमकं कारण होतं बाळाला? त्या फिर्यादी यांचा जो भाचा होता अमन सकट याचा फिर्यादीच्या नंदेवर लग्नावरून काही वाद होते आणि त्या वादातून हा प्रकार घडलेला आहे. त्या आरोपीने या बाळाला काल पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरातून किडनॅप केलेलं आहे आणि विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीत सोडलेलं होतं. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, डोंबिवली.